सुक्या कचऱ्यामध्ये साधारणपणे 30% कचरा हा पुनर्चक्रीकरण म्हणजेच रिसायकल करता येऊ शकतो. उरलेल्या कचऱ्यापैकी ज्या कचऱ्याची कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजेच ज्वलनशीलता चांगली असते, म्हणजेच प्लॅस्टिक, कागद, पुठ्ठा, कापड, लाकूड, झाडांच्या फांद्या इत्यादी इंधन म्हणून वापरता येऊ शकतात. आता बघूया हे आपल्याला कसं करता येईल ते. सुक्या कचऱ्याचं व्यवस्थापन सोपं करायला गंगोत्री एनर्जीचं प्लांट आता आपण बघूया. आपण आता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मटेरियल रिसायकलिंग फॅसिलिटीमध्ये उभे आहोत. साधारण 2500 स्क्वेअर फुटाची ही शेड आहे. तरी याच्यामध्ये मुख्यतः आपण काम करतो आहे जे रिसायकल होऊ शकत नाही, बाकी रिसायकलिंग काढून गेल्यानंतर जो कचरा उरतो ज्याला काही व्हॅल्यू नाही, इनफॅक्ट ज्याला निगेटिव्ह व्हॅल्यू आहे कारण तो कचरा लांब नेऊन टाकायला खर्च येतो, याचा आपण युजफुल फ्युएल बनवतो. त्याच्यासाठी आपण आपल्या इथे ऑटोमेटेड पेलेटिंग प्लांट चालू आहे. सर्वात महत्त्वाचं मशीन आहे ते इथे माझ्या मागे तुम्हाला दिसतं आहे, ते पेलेटिंग मशीन आहे. हे आमचं होमग्रोन टेक्नॉलॉजी आहे. सकाळी आधार पुनावाडीची गाडी एक 11:30 वाजता येते. त्याच्यानंतर एक 2 वाजता येते. मग ते एक गाडी आली की जो काही कचरा आपल्याला लागतो तो पेलेटसाठी तो आम्ही शॉर्टिंग करून घेतो. मग त्याच्यानंतर तो कचरा जेवढा सुका कचरा आपल्याला पेलेटसाठी लागतो तो एक मशीनमध्ये टाकतो, शेडर मशीनमध्ये. तो बारीक करून त्याच्यानंतर मग त्याच्या पेलेट तयार करतो. मग त्या पेलेट एक 25 kgचं पोतं करतो. तसं मग ते सील पॅक करून ठेवतो, वजन वगैरे सगळं करून. आणि याला आपण बॉयलरमध्ये जे कोळशानी चालवतात तिथे वापरू शकतो, ज्यामुळे कचरा नेण्याचा खर्च राहतच नाही. या प्लांटमध्ये 3 लोक काम करतात जे इथे हे मशीन चालवून स्वतः पैसे कमवतात आणि आमच्याकरता ऊर्जादाता म्हणून काम करतात. मी तर 6 महिन्यापासून काम करते. माझी कामाची वेळ 9 ते 5 आहे. दुपारी आम्हाला लंच टाईम 1 वाजता होतो. बाकी ठिकाणी असे सुपरवायझर हे ते चिडचिड येते, इथं सगळे मिळून मिसळून काम करतात. तर अशीच आम्हाला सॅलरी आम्हाला सर देतात. त्याच्यामध्ये आमचं घर चालतं. आमचं घर, आमचं भाडं, आमच्या मुलांचं शिक्षण होते. त्याच्यामध्ये आम्ही दोघंही नवरा बायको इथे काम करतो. भारतासाठी हा एक खूप चांगला प्रकल्प आहे, ज्यामुळे कचरा व्यवस्थापन व रोजगार निर्मिती दोन्ही प्रश्न सुटतील. साधारणपणे 500 किलो क्षमतेपासून आपण हा प्रकल्प चालवू शकतो, ज्यामध्ये किमान 3-4 व्यक्ती हे काम करू शकतात. यापासून बनणाऱ्या पेलेट्स 5 ते 7 रुपये किलो या दराने विकता येतात. 500 किलोच्या प्रकल्पासाठी किमान 12 ते 15 लाखांची गुंतवणूक किंवा भांडवली खर्च येऊ शकतो. अशा प्रकारे सुका कचरा प्रकल्प चालवण्यासोबत पुनर्चक्रीकरण न होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते.